Hello friends, today I am reintroducing the Ravindra Narkade, my dear friend, roll number 129. याला रवी किंवा आम्ही रव्या असं म्हणतो प्रेमाने किंवा बाब्या म्हणतो आणि फक्त बाब्या म्हणत नाही तर त्यासमोर बरेचसे विशेषणसुद्धा लावतो. तर रवी पहिलेपासूनच शांत स्वभावी आहे, पण ज्याला म्हणता येईल की कुठले दोन कॉन्व्हर्सेशन चालू आहे कुठे एकदम प्रिसाइजली जसा सर्जिकल स्ट्राईक होतो तसा एकदम प्रिसाइजली बाब्याचे दोन वर्ड येणार आणि सगळं कन्व्हर्सेशन एकदम शांत होऊन जाणार. तर असा एकदम कमी बोलणारा पण एकदम टू द पॉईंट बोलणारा रवी. मी रवी आणि योगेश आम्ही तिघेही फर्स्ट इयरपासून सोबत आणि फर्स्ट इयरला 42 हनुमाननगरला राहायचो आणि तिथे हनुमाननगरची पूर्ण गँगच होती पोरांची आपली आणि खूप मजा केली त्यावेळेस त्या पिरियडला. त्यानंतर रवी हॉस्टेलला शिफ्ट झाला आणि काही वेळानंतर मी पण हॉस्टेलला शिफ्ट झालो आणि मोस्ट ऑफ द टाईम माझा मी रव्याच्या रूममध्ये पडलेला राहायचो. स्वतःची रूम होती पण जस्ट गेलं फ्रेश झालं आणि बाकी मग पूर्ण टाईम रव्याच्या रूममध्ये पडलेला राहायचो. तर तिथेच काय ते गाणे वगैरे सुरू राहायचे, तिथेच अभ्यास, तिथेच सगळी मस्ती तिथेच. अशा प्रकारे मी रवीची रूम एक आमचा एक ठिकाणा असा होता म्हणजे हॉस्टेलमध्ये. सेकंड इयरच्या मिड किंवा एंडला मीन्स रवीला एक हेल्थ इश्यू झाला आणि हॅज टू अंडरगो सर्जरी अँड सम ऑल्सो लॉंग टर्म ट्रीटमेंट फॉर ऑलमोस्ट 6 to 7 months. अँड त्याच्यामुळे त्याचा थोडासा ॲकॅडमिक बॅकलॉगसुद्धा झाला. पण मी म्हणेन रवीने ते अत्यंत पॉझिटिव्हली किंवा पॉझिटिव्ह इच्छाशक्तीने त्यावर मात करून मीन्स तो पुढे आला. अर्थातच सर्व मित्रांची सुद्धा मी सपोर्ट त्यावेळेस होता आणि मी म्हणेन त्यावेळेस खरोखर एक स्ट्रगल वेदर इट्स फिजिकल ऑर मेंटल त्यांनी त्यावेळेस केला आणि त्यातून तो बाहेर आला. सेकंड इयरचं म्हणायचं तर सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेन की गोवा ट्रिप. मी रवी, सौरभ आणि अमित सोबतच होतो 4 हॉस्टेलमधून त्या ट्रिपसाठी. खूप मजा केली, खूप साऱ्या आठवणी, खूप साऱ्या गप्पा आजही क्लिअरली त्या मेमरीज अत्यंत फ्रेश आहेत. आणि गोव्याचं एक वेगळं असं स्थान असं आता मी म्हणेन एक डाऊन द मेमरी लेन असं आहे तयार झालेलं आहे. त्याच्यानंतरही मी 1-2दा गेलो गोव्याला, पण त्या ज्या मेमरीज आहेत त्या अनमॅचेबल ज्याला म्हणता येईल असं आहे. आणि त्यालाच म्हणा आता यावर्षी आपलं रियुनियन आहे आणि नेमका यावर्षी 2025च्या सुरुवातीला रवी गोव्याला शिफ्ट झाला. त्याची ट्रान्सफर गोव्याला झाली आणि योगायोगाने मला आता परत चान्स भेटतो आहे रियुनियनच्या पहिले परत गोवा व्हिजिट करायला आणि परत त्या आठवणी ताज्या करायला. तर रवीने आपली डिग्री कंप्लीट केली, त्याच्यानंतर थोडासा PG प्रिपरेशन केली, पण मीनवाईल त्याचं सिलेक्शन ESICमध्ये झालं आणि त्यांनी तिथे ॲज अ इन्शुरन्स मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन केलं. सुरुवातीला तो मला वाटते बरेचसे ऑलमोस्ट 10 ते 12 वर्ष जास्त उलट ऑलमोस्ट 14 years त्यांनी ESIC अंधेरीला काढले तिथे. आणि त्यानंतर तो आता ॲज अ स्टेट मेडिकल ऑफिसर इन्चार्ज म्हणून रिजनल ऑफिस पणजीला आता तो पोस्टेड आहे गोव्याला. ऑलमोस्ट आता 1 year झाला, एक वर्ष होत आहे तो गोव्यामध्ये आहे. तर अशी त्याची ती वाटचाल ESICमध्ये सुरू राहिली. एक फ्रॉम मेडिकल ऑफिसर, फ्रॉम क्लिनिकल रोल टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रोल, नाउ ऑलमोस्ट लिडिंग द टीम ॲट द गोवा. तो अशा प्रकारे रवीची ही जर्नी राहिली पोस्ट MBBS. मीनवाईल त्याच्या आयुष्यात प्राची आली, प्रिशा त्याची मुलगी 3 वर्षाची अत्यंत गोड मुलगी. मी बऱ्याचदा रवीच्या घरी जातो. इनफॅक्ट जेव्हा अंधेरीला रवी होता तर रवीची रूम किंवा फ्लॅट अंधेरीमध्ये तो आमचा अड्डा, सगळे मुलं तिथे भेटणार किंवा मी तिथेच राहणार आणि तिथूनच रवीकडूनच दिलीप म्हणा किंवा संदीप त्याच्यासोबत ESICला होते त्यांची इन्फॉर्मेशन तिथून भेटत राहायची. त्यामुळे चांगलं वाटायचं की सगळ्यांचा अपडेट्स ते राहायचे मुंबईतल्या सर्वांचेच ऑलमोस्ट. अशा प्रकारे रवीचा फ्लॅट हा एक अड्डा म्हणून असा काम करत होता. त्याच्यानंतर काकांशी मी बऱ्याचदा मूर्तिजापूरला गेलो, रवीकडे थांबलेलो सुद्धा आहे. काकांशी चांगली ओळख भेट म्हणा अशी झालेली. खूप वर्षानंतर 1-2 वर्ष आधी मला वाटते माझा परत योग आला मुंबईला जाण्याचा. KEMला एक्झामसाठी जेव्हा गेलो होतो तेव्हा, आणि तेव्हा परत काकांची भेट झाली. खूप छान वाटलं आणि रवी
तर जो आता ESIC मध्ये रोल आहे, हळूहळू त्याच्या जबाबदाऱ्या आता वाढत चाललेल्या आहे. तर मी म्हणेन आता पुढे त्याची जर्नी अशीच सुरू राहो आणि आय विल विश हिम ऑल द बेस्ट. आणि रियुनियनला आम्ही भेटणारच, त्याच्या आधी एकदा गोव्यातसुद्धा भेटणार आणि पुन्हा त्या आठवणी आम्ही एन्जॉय करणार आणि रिलीव्ह करणार. ऑल द बेस्ट रवी, भेटूया लवकरच. दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ. दिल चाहता है कभी ना